सावजी लोकांकडे नॉनव्हेज बनवण्यासाठी एक स्पेशल मसाला बनवला जातो आणि त्या मसाल्यालाच सौतारा असं म्हणतात. तर हा जो सौतारा आहे यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा येतो आणि भाजीची चव सुद्धा खूप अप्रतिम अशी होते. हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण करणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने सावजी चिकन. तर हे जे सावजी चिकन आहे हे चवीला इतकं जबरदस्त आहे की तुम्ही नक्कीच 2 चपात्या जास्त खाल आणि पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने कराल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जो मसाला सांगणार आहे म्हणजेच सावजी पद्धतीने जो सौतारा बनवतात तो अगदी पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा तेच सांगणार आहे. आणि हा सौतारा वापरून तुम्ही चिकन आणि मटन दोन्ही नॉनव्हेज डिशेस बनवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही मसाल्याच्या भाज्यांमध्ये हा मसाला वापरू शकता ज्यामुळे तुमच्या भाजीची चव दुपटीने वाढेल. तर चला तर मग हा सौतारा कसा बनवायचा ते बघू आणि तोच सौतारा वापरून सावजी चिकन कसं बनवायचं अगदी पारंपरिक पद्धतीने ते सुद्धा बघूयात. रेसिपी एकदम परफेक्ट आहे कारण मी स्वतः सावजी आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला आलं लसूण पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी मी इथे आलं आणि लसूण दोन्ही समप्रमाणात घेतलेला आहे. तर 2 लसणाच्या गाठी मी इथे सोलून घेतलेल्या आहे आणि अद्रक सुद्धा मी इथे धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. तर अद्रक आणि लसूण दोन्ही मिळून वाटीभर इतकं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर 2 चमचे जिरे घालायचं आहे आणि याला आता मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचंय. तर थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सर मधून याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे मी आता आलं लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि सावजी पद्धतीमध्ये याच पद्धतीने आलं लसूण पेस्ट करतात. आता इकडे आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर त्यासाठी 1 टेबलस्पून तेल मी कढईमध्ये घातलेलं आहे. त्यानंतर आता मी इथे हे मसाले घेतलेले आहे. याच्यामध्ये मी 3 छोटी वेलची, मोठी वेलची, जावित्री, दगडफूल, शहाजिरं घेतलेला आहे अर्धा चमचा, 1 चक्रफूल घेतलेला आहे आणि 3-4 कलमीचे तुकडे घेतलेले आहेत. तुम्ही इथे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याला तेलामध्ये घातल्यानंतर 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तांदूळ घालायचे आहेत. तर हे तांदूळ मी धुवून याला कोरडे करून घेतलेले होते. तर 2 चमचे मी यात तांदूळ घातलेले आहेत. त्याचबरोबर मी याच्यामध्ये 2 चमचे चण्याची डाळ घातलेली आहे. आता 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे 2 चमचे खोबरा किस. जर खोबरा किस तुमच्याकडे नसेल तर इथे खोबऱ्याचे काप घातले तरीही चालेल. त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला इथे खसखस घालायची आहे आणि आता इथे खोबऱ्याचा रंग चेंज होतपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता इथे हे झालेलं आहे. तुम्ही बघू शकता याचा रंग बदललेला आहे आणि खोबऱ्याला ब्राऊन रंग आलेला आहे. त्याचबरोबर डाळ आणि तांदूळ सुद्धा व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे. आता हे आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच कढईमध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले होते, ते उभे चिरून घेतलेले आहेत. आता इथे कांदा आपल्याला ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे. तर इथे कांद्याला ब्राऊन रंग आलेला आहे आणि आता कांदा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर ज्याच्यामध्ये मसाले काढून घेतलेले होते त्याच्यामध्येच आपल्याला हा कांदा सुद्धा काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे आपला हा सौतारा म्हणजेच मसाला तयार झालेला आहे. आता इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यात आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. तर यात आपल्याला तिखट, हळद आणि मीठ, त्याचप्रमाणे धने पावडर ही घालायचं आहे. तर ही स्टेप तुम्ही स्किपही करू शकता. तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये चिकन घालून नंतर हे सुके मसाले तुम्ही घालू शकता. पण या पद्धतीने आधीच जर अशा पद्धतीने सुके मसाले घातले आणि त्याला 10-15 मिनिटं मुरवत ठेवलं तर भाजीची चव खूप छान येते. तर आता यात मी
5 ते 6 चमचे तिखट घातलेले आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला। त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 3 चमचे मी यात धने पावडर घातलेला आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, तर मी याच्यामध्ये 2.5 ते 3 चमचे मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला। आता आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे, जी आता बनवून घेतलेली आहे। तर आता मी याच्यामध्ये 1 चमचा पेस्ट घातलेली आहे, बाकीची आपल्याला नंतर घालायची आहे। आणि आता 1 टेबलस्पून आपल्याला तेल घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे झाकून ठेवायची आहे बाकीची प्रोसेस होतपर्यंत, म्हणजे कमीत कमी याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता हा जो मसाला करून ठेवलेला होता हा थंड झालेला आहे। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर यात थोडंसं पाणी घालायचं लागेल तसं आणि याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर यात मी आता थोडं थोडं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान असं बारीक असं वाटल्या गेलेलं आहे। तर अशाच पद्धतीचं आपल्याला वाटण हवं आहे। तर आता इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता इकडे एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर 1 किलो चिकन आहे, त्यासाठी आपल्याला 1 पाव इतकं तेल लागणार आहे। पण हे चिकन थोडं चरबीचं होतं, त्यामुळे मी तेल कमी घातलेलं आहे। तरी हे मी 200 ग्राम इतकं तेल घेतलेलं आहे। आता हे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तमालपत्र घालायचं आहे। तर यात मी 2 तमालपत्र घालून घेतलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला आता याच्यामध्ये सौताऱ्याचं जे आता वाटण तयार करून घेतलं ते घालायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला आलं लसूण पेस्ट ही घालायची आहे। तर तेव्हा मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, आता आपल्याला 2 चमचे घालायची आहे, म्हणजे असं एकूण मिळून 3 चमचे आपल्याला आलं लसूण पेस्ट याच्यासाठी लागणार आहे। तर आता हे मिक्स करायचं आणि हा मसाला आपल्याला तेलामध्ये 1-2 मिनिट परतून घ्यायचा आहे। आता हे जे चिकन आपण इकडे मसाला घालून मुरवत ठेवलेलं होतं त्याला 15 ते 20 मिनिट झालेले आहे आणि आता इकडे हा मसाला सुद्धा 1 ते 2 मिनिट मी तेलात छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता हे चिकन संपूर्ण आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे। तर हे चिकन आता मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। यात आपल्याला सुके मसाले घालायचे नाहीये, कारण आधीच आपण चिकन मध्ये आधीच तिखट मीठ वगैरे सगळे सुके मसाले घालून घेतलेले आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाणी न घालता याला असंच झाकण घालून शिजू द्यायचं। तर आता इथे मी याला झाकण घालून जवळपास 10 ते 15 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे आणि मध्ये मध्ये 1-2दा चेकही केलेला आहे। तर यात मी पाणी अजिबात घातलेलं नाहीये, तरी सुद्धा याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता। आता अगदी थोडंसं पाणी मी यात घालणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घालून तेच पाणी मी थोडंसं घातलेलं आहे, खूप जास्त घातलेलं नाहीये। जर भाजीला या स्टेजवर खूप जास्त पाणी सुटलेलं असेल तर नाही घातलं तरीही चालेल, पण मी अगदी थोडंसं पाणी यात घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण घालून पुन्हा याला शिजू द्यायचं। तर अर्ध्यापेक्षा जास्त आपल्याला असं शिजवून घ्यायचंय आणि मध्ये मध्ये चेक करायचंय। आता इथे अर्धा ते पाऊण तास भाजी शिजवून झालेला आहे आणि जवळपास अर्धी भाजी शिजलेली आहे। आता यात आपल्याला घालायचंय पाणी। तर मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तर तेच गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता। आणि तुम्हाला ग्रेव्ही किती ठेवायची आहे त्यानुसार तुम्हाला इथे पाण्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर स्लो फ्लेम ठेवून याला झाकण घालून पुन्हा याला आपल्याला शिजू द्यायचं आहे। तर आता याला इथे उकळी आलेली आहे, तर आता याला झाकण घालून आपल्याला स्लो फ्लेमवर पुन्हा शिजू द्यायचं आहे। जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजू द्यायचं आहे। तर आता इथे मी चिकन पूर्णपणे शिजवून घेतलेलं आहे, मी चेक केलेलं आहे, चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे। आणि आता यात आपल्याला घालायचा आहे सावजीचा काळा मसाला। तर अर्धा चमचा सावजीचा काळा मसाला आपल्याला यात घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा याला अर्धा ते 1 मिनिट झाकून होऊ द्यायचं आहे। तर आता हे थोडं मिक्स करायचं आणि याला झाकण घालून पुन्हा अर्धा ते 1 मिनिट होऊ द्यायचं। तर अर्धा ते 1 मिनिट झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला होता आणि 2 मिनिटं मी त्याला तसंच झाकून ठेवलेलं होतं आणि आता तुम्ही इथे बघू शकता भाजीवर मस्त अशी तर्री आलेली आहे आणि खूप छान रंग सुद्धा आलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सावजी चिकन करायचं आहे आणि याच पद्धतीने सौतारा सुद्धा बनवायचा आहे।
तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि सावजी पद्धतीमध्ये अशाच पद्धतीने भाजी शिजवली जाते, कुकरमध्ये लावली जात नाही. कुकरमध्ये भाजी शिजवली तर भाजी लवकर शिजते, पण भाजीला हवी तशी चव येत नाही आणि सावजीची चव तर अजिबातच येत नाही. या पद्धतीने भाजी शिजवलं तर भाजीचा म्हणजे चिकनचा अर्क पूर्णपणे त्या रशामध्ये उतरतो आणि त्या रशालाही खूप छान चव येते आणि पीसेसला सुद्धा खूप छान चव येते. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.